श्री गुरुदेव दत्त. नमस्ते कर्क राशीच्या श्रद्धवान भाविक आणि विठ्ठल भक्तांनो, आषाढी एकादशी नंतर तुमच्या जीवनात असा बदल घडून येऊ शकतो जो गेल्या अनेक वर्षाचा अंधार दूर करू शकतो. ज्या गोष्टीमुळे तुम्ही रात्रभर जागून विचार केला, ज्या वेदना मनात लपवून ठेवला, ज्या लोकांनी तुमची किंमत ओळखली नाही, त्याच सर्व गोष्टी आता बदलण्याच्या मार्गावर आहेत. पण थांबा, या शुभ आणि शक्तिशाली काळात कर्क राशीच्या काही लोकांकडून एक चूक होऊ शकते, जी तयार झालेली भाग्य देखील हिरावून घेऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो, कारण आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीचं आध्यात्मिक रहस्य, विठ्ठलाच्या कृपेचे संकेत, कर्क राशीचं सविस्तर भविष्य, कोण मित्र आणि कोण शत्रू, पैसा, प्रेम, नोकरी आणि आरोग्य, प्रभावी उपाय आणि पुढील 21 दिवसाचे गुप्त संकेत. मराठी पंचांगानुसार आषाढी एकादशी ही वर्षातील अत्यंत पवित्र मानली जाते. या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. ही फक्त यात्रा नसते, तर आत्म्याची शुद्धी, भक्ती आणि कर्मबदलचा मार्ग असतो. पद्मपुराणात असं सांगितलं आहे की आषाढी एकादशीला केलेली प्रार्थना थेट भगवान विष्णूपर्यंत पोहोचते, कारण या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि जो भक्त मनापासून प्रार्थना करतो त्याच्या जीवनातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. कर्क राशी ही चंद्राची रास आहे, म्हणून भावना, घर, प्रेम आणि मन या गोष्टी तुमच्या जीवनावर खोल प्रभाव टाकतात. आणि सत्य गृहस्थिती सांगते की तुमच्या मनात गेले काही महिन्यापासून खूप अस्वस्थता आहे. रात्री झोप लागत नाही, मन शांत राहत नाही, सतत विचार करत राहणं, कधी भविष्याची चिंता, कधी पैशाचा तणाव, तर कधी जवळच्या व्यक्तीचं बदललेलं वागणं. काही कर्क राशीच्या लोकांनी गेल्या काळात विश्वासघात देखील सहन केला. ज्यांच्यासाठी सर्व काही केलं त्यांनीच तुमचं मन दुखावलं. आता विठ्ठलाची कृपा तुमच्या जीवनात हळूहळू प्रवेश करत आहे. आषाढी एकादशीनंतर तुमच्या राशीवर गुरु आणि चंद्राचा विशेष प्रभाव तयार होत आहे. हा योग मानसिक शांती, अचानक लाभ आणि अडकलेले काम पूर्ण करणार आहे. ज्या लोकांचे पैसे अडकले होते त्यांना शुभ संकेत मिळू शकतात. काही लोकांना अचानक नोकरीची बातमी मिळेल. व्यवसाय करणाऱ्या नवीन लोकांना नवीन संपर्क मिळतील. इथेच सुरू होती खरी परीक्षा, कारण प्रत्येक हसणारी व्यक्ती तुमचं भलं इच्छित असं नाही. तुमच्या आसपास अशी एक व्यक्ती आहे जी तुमच्या प्रगतीमुळे आतून अस्वस्थ आहे. ती व्यक्ती समोरून गोड बोलेल पण मागून अडथळे निर्माण करेल. विशेषतः नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांमध्ये कुणीतरी तुमच्यावर नजर ठेवून आहे. म्हणून पुढील काही दिवस तुमच्या योजना आणि पैसे सर्वांसमोर सांगू नका. कर्क राशीच्या लोकांचं मन खूप चांगले असते, म्हणून पटकन भावनिक होतात आणि लोकांवर सहज विश्वास ठेवतात. पण सध्या राहूचा प्रभाव फसवणूक आणि भ्रम निर्माण करू शकतो. म्हणून कोणत्याही कागदपत्रावर सही करताना दोनदा विचार करा. जलद पैसा मिळवण्याच्या मोहात चुकीचे निर्णय घेऊ नका. आता एक महत्वाची गोष्ट सांगतो, नीट ऐका. आषाढी एकादशीच्या दिवशी जर कर्क राशीच्या लोकांनी सकाळी स्नान करून भगवान विठ्ठलाच्या नावाने नामस्मरण केले तर घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि शक्य असल्यास तुळशीला पाणी अर्पण करा. हा उपाय मानसिक तणाव, आर्थिक अडथळे आणि घरातील वाद निर्माण होणाऱ्या दृष्ट पापी लोकांपासून वाचवते. आता प्रेम जीवनाबद्दल बोलूया.
ज्या लोकांच्या नात्यात अंतर आले होते त्याच लोकांचा पुन्हा संवाद होऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जुन्या गोष्टी पुन्हा काढू नका, कारण या काळात अहंकारामुळे चांगले नाते तुटू शकते. विवाहित लोकांनी जोडीदाराच्या भावना समजावून घ्यायला हव्यात. विशेषतः आषाढी एकादशीच्या आसपास घरात छोट्या कारणावरून वाद होण्याची शक्यता आहे, म्हणून शांत राहा. आता पैशाबद्दल एक गुप्त संकेत सांगतो. काही कर्क राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. जुने अडकलेले धन परत मिळेल किंवा एखादी नवीन संधी मिळू शकते. पण हा पैसा टिकवण्यासाठी एक गोष्ट आवश्यक आहे, अनावश्यक खर्च टाळा. विशेषतः दिखावा करणाऱ्यांसाठी पैसे खर्च करू नका, कारण ग्रहस्थिती सांगते जितक्या वेगाने पैसा येईल तितक्याच वेगाने खर्च होण्याची शक्यता देखील आहे. आषाढी एकादशीचीच एक अद्भुत कथा जोडलेली आहे. असं सांगितलं जातं की पुंडलिक नावाचा एक भक्त आपल्या आई वडिलांची अत्यंत सेवा करत होता. भगवान कृष्ण स्वतः त्याला भेटण्यासाठी आले, पण पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत इतका मग्न होता की त्याने विठ्ठलाला थांबायला सांगितलं आणि विठ्ठल विठेवर उभे राहिला. तेव्हापासून विठोबा म्हणजे विठेवर उभे राहिलेला देव असे मानले जाते. या कथेतून एक मोठा संदेश मिळतो. जो व्यक्ती आई वडिलाचा आदर करतो त्याच्या वर देवाची कृपा कायम राहते. या काळात आई वडिलांचा अपमान करू नका. त्यांच्या आशीर्वादामुळे अनेक अडचणी दूर होतात, टळू शकतात. आता आरोग्याबद्दल बोलूया. कर्क राशीच्या लोकांना या काळात पोट, छाती आणि मानसिक तणावाची काळजी घ्यावी. अति विचार करणं टाळा. रात्री उशिरापर्यंत जागू नका आणि शक्य असल्यास दर गुरुवारी पिवळ्या वस्तूचं दान करा. यामुळे गुरुग्रह मजबूत होतो. मित्रांनो, आषाढी एकादशी नंतर तुमच्या जीवनात अचानक काही लोक परत येऊ शकतात. ज्यांनी तुम्हाला सोडले होते तेच पुन्हा संपर्क करू शकतात. पण प्रत्येक परत आलेली व्यक्ती तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही. म्हणून भावनापेक्षा बुद्धीने निर्णय घ्या, कारण सध्या तुमचं मन खूप संवेदनशील आहे. आता पुढे 21 दिवसाचं भविष्य ऐका. पहिले 7 दिवस गोंधळ आणि विचार वाढतील. काही निर्णय घेणं कठीण वाटेल, पण अचानक एखादी शुभ बातमी मिळू शकते. पुढील 7 दिवस धन आणि कामाच्या बाबतीत सकारात्मक बदल दिसतील. काही लोकांना प्रवासाचे योग येतील आणि शेवटचे 7 दिवस मोठं सत्य समोर येऊ शकते. कोण आपलं आणि कोण परक हे स्पष्ट होईल. मित्रांनो, या काळात स्वप्नांमध्ये मंदिर, नदी, प्रकाश किंवा विठ्ठलाचं दर्शन होणं शुभ संकेत मानले जातात. हे संकेत सांगतात की तुमच्या जीवनात आध्यात्मिक ऊर्जा वाढत आहे. कर्क राशीसाठी हा काळ फक्त पैसा किंवा नोकरीसाठी महत्त्वाचा नाही, तर हा काळ तुम्हाला स्वतःची ताकद दाखवणार आहे. तुम्ही आतापर्यंत जे दुःख सहन केले त्याचं फळ आता तुम्हाला मिळण्यास सुरुवात होईल. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. आणि विठ्ठलाची कृपा जेव्हा एखाद्यावर होते तेव्हा बंद दरवाजे देखील अचानक उघडतात. म्हणून भीती सोडा. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. दररोज सकाळी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा जप करा. घरात तुळशी जवळ दिवा लावा आणि शक्य असल्यास एकादशीच्या दिवशी उपवास करा. यामुळे मन शांत होईल आणि ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतील. कर्क राशीसाठी आता सुरू होत आहे एक नवीन अध्याय. जुन्या वेदना संपवणारा, नवीन आशा देणारा आणि विठ्ठलाच्या कृपेने जीवन बदलणारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री गुरुदेव दत्त. तुमचं जीवनात सुख, शांती आणि समृद्धी लाभो हीच विठ्ठलचरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू एका नवीन राशी भविष्यामध्ये. पांडुरंग हरी विठ्ठल. श्री गुरुदेव दत्त.